नमस्कार यूट्यूब फॅमिली, जय जवान जय किसान. माझ्या शेतकरी कामकाज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेतीविषयक नवीन व्हिडिओ जाणून घ्या. आम्ही आता पहिली फवारणी घेतली आहे, पण वावरात आल्यामुळं पावसाने सुरुवात केली आणि हे पाहू शकता बटाट्याला कशी फुलं आल्यात. ह्या बटाट्यांना खत मारलेलं आहे. आता हे बटाटे 30 ते 35 दिवसाचे झालेत. त्याच्यामुळे या बटाट्यांना आम्ही पहिली फवारणी घेतली. पहिली फवारणी ही कीटकनाशक, बुरशीनाशक, तसंच जो करपा येण्याचा जो कालावधी असतो त्या करप्याचं औषध, टॉनिक आणि या औषधांबरोबर आम्ही खतही मिक्स केलं आहे. आता फवारणी चालू करायची होती तर पावसाने सुरुवात केली आणि पाऊस उघडल्यावर आता फवारणी करण्यात येईल. आमच्या उंच भागावर हवेचं प्रमाण जास्त असतं. हे पाहू शकता कसा पाऊस चालू आहे. ह्या पावसामुळे फवारणी करता येत नाही. जे औषध फवारलं आहे ते धुवून जाण्याची शक्यता असते. आमच्या भागात संपूर्ण म्हणजे जो कोणी लहानात लहान आणि मोठ्यात मोठा शेतकरी असतो, हे शेतकरी सगळे बटाट्याचंच उत्पन्न घेतात. आमच्याकडे जास्तीत जास्त बटाटाच पिकवला जातो. ज्या भागात जाईल त्या भागात सगळीकडेच बटाट्याची लागवड केलेली आहे. हे बघा, काही मागास तर काही आगात बटाटे आहे. पूर्ण पाठीमागं पावसाचं वातावरण झाले. आता आम्ही ही पहिलीच फवारणी घेतली. जो आता आमच्याकडे फवारणी ही STPच्या सहाय्याने केली जाते. STPच्या सहाय्याने फवारणी करताना जवळजवळ 4 ते 5 माणसांची गरज असते. तो पूर्ण पाईप वावरात ओढायला लागतो आणि त्याच्यानंतर गनने फवारणी करावी लागते. अशा शेतीच्या नवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगू शकता. धन्यवाद.